नमस्कार मंडळी, काय चाललंय बघा. आज चिंबोर खोलला इकडं वरच्या शेतात आलोय. पाणी चालू केले कळवळाला. कालच्यान पाणी चालू आहे. अर्धा पाऊण एकर हाय बघा कळवळाचा टपका कसा आहे. ह्या लेवलला आलं, ह्या लेवलला सव्वा महिन्याचं घरा बसलं तर विषय टॉपचा झाला. ह्याचं काय नाही घालाय चालू केली म्हशीला. आणि शिकाडवाळ बघा जोरात हल्लंय बघा. पाणी कराळून चालू आहे. ह्यात भुईमुग होता, आता ह्यातला भुईमुग निघाला. हे लॅटरला आता मला गोळा करायचा इथं. लॅटरला गोळा करून ही जनावर कोणाची तर चव द्यायची. आपली तर काय दोन शहराची घरा बसलेच त्या असं ना. त्यात कोणाला तर मेंढर सोडा म्हणायचं. येथे इकडे नदीला शेण खायला मेंढ्या नेतात लोक. त्यांना सांगायची धनुरं ह्यात काय शिपुरडायची पाक खाऊ दे. 4 रोज मेंढरा खाल्लं पाक धुतल्यासारखं होतं. मेंढरा या मोकात जाते आणि नंतर बघा त्याला पाळी घालायची. म्हणजे पाळी म्हणजे कुरटायचं, आडवं उभं कुरटायचं आणि पुन्हा मिरगाला पाऊस पडल्यावर रोटरायचं. आता दगाड यायचं आधी. ही मेंढराने खाल्लं का ही दगाडाची आहे का. आता ही पूर्ण दगाड इचून काढायचं येतं. ह्याकडंच त्याकडंच 1-2 बायका लावायच्या. आपण काय 1-2 अशी सिस्टीम करून त्यातली ही सगळी दगडी इचून काढायची. म्हणजे पुढच्या वर्षी भुईमुग अजून जबरदस्त आला पाहिजे. ह्या वर्षी दगडी लय असल्यामुळं तरी नरम आला, तरी पण भरपूर शेंगा झाल्या. भरपूर अपेक्षेपेक्षा भरपूर झाल्या खाट टाकल्यामुळं. मग आता पुढच्या वेळेस काय करायचं, ती जबरदस्तच रान टॉप करून टाकायचं बघा. एक बॅग बरोबर पडते, एका बॅगाच रान जायची. मेहनत करून ठेवायची. आता महिना 2 महिना आता चापू द्यायचं, जाम तापू द्यायचं बघा. पाणी चालू केलं. शेंगा तर भरपूर पडले बघा. लय म्हणजे लय शेंगा रानाने बघा. आता तुम्हाला जाऊ तुम्ही थोड्या वेळच बघतो इथं तर किती शेंगा गावते. पूनमला म्हणलं येते तर पूनम म्हणते टाईम नाही बघा. 3 शेंगा गावल्या. नजर टाकली का शेंगा होते, नजर टाकली का शेंगा गावते. काय होतंय तुटून बिटून पडलेल्या शेंगा लय शेंगा आहे त्या बघा. इथे एक गाव दिसतोपर्यंत बघा. एक गावली बघा, ही 2 गावल्या. भरपूर शेंगा आहे त्या. त्यासल्या तर पाहिली शेंगा निघतले तर कोणी याचं म्हणणार असं होतं. लय भारी वाळ शी दगड याचं खायला शेंगा लय भारी आहे त्या. बायका नटून खातील बघा कामाच्या. ह्यात दगडातलं खिळफळातलं काय झालंय, शेंगा अडकली त्या, ते तुटले त्या. ते तुटलेल्या शेंगा तर सगळ्या वाळून गेले त्या बघा. मोकळ्या ह्याच्यातच शेंगा आहे बघा. पहिला मोकळ्या रानाने तुटून पडलेली हो. असल्या दगडात निसते त्यानं पाळी घातल्यानंतर लय शेंगा निघणार आहे त्या जबरदस्त हो का. किती शेंगा आहे त्या असल्या गवतात दगडात शेंगा हो का. तिकडं बघल तिकडं बघा एवढ्या शेंगा असल्या. पाठीभर येचल्या तर एका दिवसात 2 पाठी शेंगा निघतल्या. आता कशी करते घरचे माहिती आहे का. मला तर मी तर काल येऊन खाल्ल्या बघा शेंगा ह्यातल्या. अशाच कडवाळाला पाणी लावलं होतं, फिरत खाल्ल्या. आता ही 5-6 वाप्या फुलदार आहे. आता तास 1.5 तास ह्यात शिरायचंच नाही. तुकडं 4 दार खचून मुडली ना पूर्ण तुकडं भिजायचं होते. तशी फुडदारी दंड सिस्टीम तशी केली आहे. सारखं येऊन दार मोडा 10 मिनिटाला 15 मिनिटाला वायतागलं. पहिली 2 पाळीची केली, कोणाची सिस्टीम केली. फुडदार करून जागोजाग केली. 4 दार मोडलं का तासात नाही यायचं, दार मोडून जायचं. तासात नाही यायचं आणि दार मोडून जायचं. अशी सिस्टीम करते. उन्हातलं आता अपडेट बसत नाही. पण ही शेंगा काय मला सुट्टी देणार आहे. जिकडं बघल तिकडं शेंगाच दिसते त्या. मोठभर शेंगा गावल्या. मला म्हणते ती काय येड्या का शेंगा हळकड बसली. चला खायला भरपूर आहे मेंढरासनी. बघू आता थोड्या वेळानं जाऊन म्हणतोय. नंतर 1 जण जर लागते हो दावी घेऊन की लॅटरल व्यवस्थित बांधून ठेवावं लागते. बघा जायच म्हणलं का शेंगा दिसतील काय बघा. हे बघा शेंगा लय भारी आहे. शेंगा भेटत नव्हत्या बघा. ही शेंगा मांदाळ शेंगा पडली त्या हो. मांदाळ शेंगा पडली त्या. आय माझी शेरड होती बघा 10-12 शेरडा मागं हुडकून खायची लोका रानातली.
आज माझ्याच रानातले मी खायला लागलोय हुडकून, वाया जाऊ दे म्हणून. आणि आय आमची शेळ्या राखाय गेली, असंच कोणीतरी शेंगा रानात शिरड बिरड गेली इकडं गावात बिवात खायला, तर त्यातली आय हुडकून शेंगा ही करायची. आणि आज माझ्याच रानात का शेंगा पडले का, लय शेंगा. काय तर आणाय पाहिलं तर ठेवायला पण जागा नाही, पडायला लागली हातातनच. बायकोला म्हणू का जाऊन शेंगा येचूया, बायको म्हणून बरेच आता काय कमी दिली त्या का, याचा लावा लागला मला. असलं पण कोटा नाही हो. चला पुन्हा महागारी आल्यानं बघतो, गावले तर मोठभर तिला जाऊन म्हणतो मोठभर शेंगा गावली द्या. खायला शेंगा लय भारी आहे त्या, टेस्टी घुंगरू शेंगा देशी शेंगा द्या बघा. हो का, मी दगडातनं चाललोय तर मला इथं शेंगा दिसले. बरं आता माझी कॅपॅसिटी संपली, हात गच भरलाय. गाडी खोपडीत टाकून येतो जरा. मित्रांनो झालं का जेवण बघेन सगळं तुमचं. आता ही लेटरल गोळा करायचं म्हणलं ना 2-3 तास जातील माझं बघा, कारण ही कसं बी ओढून यरदाऱ्या करून चालत नाही. त्याला व्यवस्थित गुंडाळून बांधून ठेवावं लागतं एवढं महिना 2 महिना. पुन्हा पेरलं म्हणजे आता पेरून पिणं पिणं ह्यात टाकतो. आता पेरून पिणं उपयोगी नाही, आता काय फिरायचं. आता मका पेरली तर मका येत नाही. केली बघा गाडी चालू. मका पेरली तरी मका पिणं येत नाही आता उन्हानं. कडवाळ टाकावं तर कडवाळ भरपूर झाले, हाही भरपूर कडवाळ झाले. म्हणतो एवढं महिनाभर काय पेरायचं नाही, रानाला मशागत करून ठेवायचं. एक महिनाभर झाला मिरगाय टायमिंगला मग भारीतली तुम्हाला सांगतो पिशवी आणाय 21 रुपये वाली. मग पुन्हा हे टाकायचं, मका जबरदस्त येते. मकाला किती येत नाही काय सांगायचं, उसं वाटायचं बरा आहे फिक्स खाली जाऊ. त्याला मी तुम्हाला सांगतो पैसे देत नाही कारखाना लवकर, काय एक तरी या फाई माहिंदाळ या फाई. स्कूटी घेतल्यापासून बघा पेट्रोलचा खर्च पूर्ण 10%च पेट्रोलचा खर्च आहे तेवढा. स्कूटी घेतल्यापासून शेतात काय गावात बिवात पेट्रोलचा खर्च सगळा कमी झाला. टोटल जे पेट्रोलला पैसे जात होतं ते बचलं बघा. म्हणजे कुठनं ना कुठनं बचत झाली आपली. पोरं बघा रोज गाडी खाती 50 रुपये, काय कमी पडत नाही. खाऊ द्या लेकरासनी, लेकर ही तर आपण हाया बरोबर. आपल्याला मिळलं नाही, मी 1 रुपयासाठी आटाण्यासाठी 50 पैशासाठी आईच्या आईकडं रडत बसायचं, तर बाई खोडं बसवायचं आटाण्यासाठी, गारी घरासाठी हो, दुसरं कशासाठी. गारी घरा वाटायचं, लाल गारी घर तवा लाल भडक आटाण्याला रुपयाला 2 गारी घर असायची तवा. पण ती पण भेटाय नाही, पण आजी द्यायची. पाय खोडत बसलं का आजी शिवाय द्यायची, करायची. मारत नव्हती कधी बघा, शिवाय द्यायची तेवढी फटकाळ होती जरा, पण पैसे द्यायची बघा. लय माया, अफाट माया. प्रत्येक सणाला मटण घेणार, जेवण तर रोज आमची यशच भाऊ आबा या माझ्या आबाला म्हणा नुसता लांडा गाया खादीसाठी येतो अशी आहे म्हणायची. आलोय बघा आता मोटर चालू करून, शेंगा थोड्या येचल्या. हा येते का लेटर गोळा करू लागाय मग. अगं ते पाणी नाही ती लेटर, मग कशाला यायला लागली होती. मी कुठं जाणार, दुसरी बाईक करून जायचं का. तर चला मित्रांनो आलोय आता घरी, ताण लागली मरणाची. भेटू आता पुढच्या वेळात, तोपर्यंत बाय बाय.